एका गावामध्ये बाली नावाचा एक माणूस आपल्या म्हाताऱ्या बाबा भीमाबरोबर राहायचा. बालीला लहानपणापासूनच पहलवानीचं खूप शौक होतं. पण त्याचा बाबा भीमा तो बालीला सदा पहलवानी करण्यासाठी नको म्हणायचा. एक दिवस किचून बाली आपल्या बाबांना बोलला, मला समजतच नाहीये बाबा की तुम्हाला माझ्या पैलवानीपासून समस्या काय आहे. समस्या आहे बाळा, तू या संसाराला नाही जाणत. पैलवानी केल्यामुळे तुझं भविष्य नाही बनू शकत. त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे की तू तुझं मन कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये लाव, नाहीतर काही छोटा मोठा व्यापार कर. याच्यामुळे तुझं जीवन सुखी राहील. बाबा, माझं मन ना कुठल्या कामात लागतं ना कुठल्या व्यापारामध्ये. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, मला लहानपणापासूनच पैलवानी करायचा शौक आहे आणि हा शौक मला विरासतमध्ये मिळाला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या तरुणपणी खूप चांगले पैलवान होतात. हां, हे खरं आहे. मी माझ्या जीवनामध्ये माझ्या गावातला सगळ्यात चांगला पैलवान होता. मला आखाड्यात कोणी हरवू नाही शकलं. पण मला त्याच्या बदल्यात मिळालं काय? गरिबी, त्रास. अरे, मी आज माझ्या पायावरती चालू फिरू पण नाही शकत आहे. मी तुला या लाचार भऱ्या जीवनातून वाचवू इच्छितो बाली. बाबा, तुम्हाला झालं तरी काय आहे? मी माझ्या गावातल्या अजून म्हाताऱ्या पहिलवानांना बघतो जे आपल्या मुलांना आखाड्यामध्ये लढाईची शिक्षा देतात. पण तुम्ही पहिले असे पहिलवान पिता आहात जे आपल्या मुलाला पैलवानी करण्यापासून थांबवत आहात. मी तुला थांबवत आहे बाळा, पण तू का नाही समजत आहे की त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. काय कारण असू शकतं? आणि खरं तर हे आहे की मला जाणून पण नाही घ्यायचंय. बाबा, पालमपूर गावामध्ये जुग्गन पैलवानाचा मुलगा आखाड्यामध्ये कुस्ती लढण्यासाठी आपल्या गावामध्ये आला आहे आणि मागच्या 3 दिवसापासून कोणीही पैलवान कालियाला कुस्तीमध्ये नाही हरवू शकलाय. बाबा, मी काल त्याला आव्हान केलंय आणि आज आखाड्यामध्ये मी त्याच्यासोबतच कुस्ती खेळायला चाललोय. काय? पालमपूर गावाचा चुक्कनचा मुलगा सुद्धा पैलवान बनलाय? माझी गोष्ट ऐक बाली, आत्ता सुद्धा वेळ आहे, नको जाऊस. भीमाचं बोलणं ऐकून आपल्या घराच्या बाहेर निघाला. भीमा बालीला थांबवतच राहिला, पण बालीने भीमाचं एक पण नाही ऐकलं. भीमा एक अपंग माणूस होता, पण आपल्या तरुणपणामध्ये भीमा पण एक पहलवान होता आणि तेव्हा त्याचे पाय एकदम बरोबर होते. काहीच वेळानंतर बाली आखाड्यामध्ये पोचला. आखाड्यामध्ये खूप सगळे लोक बालीची वाट बघत होते. गावाचा मुखिया बालीकडे बघून बोलला, मी तुझीच वाट बघत होतो बाली. आम्हाला वाटलं तू नाही येणार. आणि तुम्हाला असं का वाटलं सरपंचजी? आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझे वडील भीमा तुला आखाड्यात जाण्यापासून मना करतात. आम्हाला असं वाटलं की बहुतेक तू त्यांची गोष्ट आज काही मानली तर नाहीस. तसं तर मी माझ्या वडिलांची गोष्ट कधी टाळत नाही सरपंचजी, पण आज आपल्या गावाचा प्रश्न होता आणि दुसरा माझ्या मान आणि सन्मानाचा होता. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती बाळी. कालिया एकदम खूप तुझी वाट बघत आहे. कालियाला धूळ चाटव. मुखियाचं बोलणं ऐकून कालिया बालीकडे बघून हसत हसत बोलला, मला लढून 5 वर्षापेक्षा जास्त झाले आहेत आणि जिथपर्यंत मला माहित आहे पहिल्यांदा आखाड्यामध्ये कुस्ती लढत आहेस. तुला आत्ता सुद्धा वेळ आहे. चुपचाप मला माफी माग आणि वापस चालला जा. मी कोणाला काहीच नाही सांगणार. क्षमा तर काही वेळानंतर तूच मागशील कालिया, आणि हाच विचार करशील की काश मी बालीच्या आव्हानाला स्वीकारत नसतं केलं. मी तर तुला तुझ्या भल्यासाठी समजवत होतो. जशी तुझी इच्छा. कालिया आणि बालीमध्ये कुस्ती व्हायला लागली, पण काहीच वेळामध्ये कालियाचा घमंड चकनाचूर झाला. बालीने कालियाला 2च मिनिटांमध्ये चित्त केलं. कालिया खूप वाईट प्रकाराने हारला. हारल्यानंतर कालिया क्रोधित होऊन बालीकडे बघायला लागला आणि बोलला, आज पहिल्यांदा मी हारलोय. मी माझी हार कोणत्याच किमतीमध्ये सहन नाही करू शकत. कारण मी हे बिलकुल सहन नाही करू शकत की मला हरवणारा एक नवशिखिया माणूस आहे. हा तुझ्या नजरेत नवशिखिया आहे कालिया, पण याच्या शरीरामध्ये आमच्याच गावातल्या भीमाचं रक्त दौडत आहे. काही तू त्या भीमाची गोष्टच बोलत नाहीये, ज्याला चालण्यासाठी सुद्धा आता काठीची गरज पडत आहे. जो आपल्या पायावरती चालून 1 ग्लास पाणी सुद्धा नाही पिऊ शकत. तू आता जास्त बोलत आहे हद्दीपेक्षा कालिया. एक गोष्ट लक्ष देऊन ऐक. मी माझ्या वडिलाबद्दल एक गोष्ट सुद्धा ऐकून नाही घेऊ शकत. जाऊ दे बाळी, कालिया हरलेला आहे आणि तो आपल्या हारला स्वीकार नाही करू शकत आहे.
तो तुला उकसावत आहे. त्याच्या उकसाव्यात नको येऊस. त्याची इच्छा आहे की तू रागात येऊन त्याच्यावरती हात उचलावा आणि हे आखाड्याचं भांडण गावाच्या भांडणामध्ये परावर्तित होऊन जाईल. एवढं बोलून गावच्या मुखियाने बालीला विजयी घोषित केलं. बाली आनंदात आपल्या घरी परत आला. बाली घरी परत येऊन खूप आनंदात होता. बालीला खुश बघून भीमा त्याला काहीच नाही बोलत. भीमा डोळे बंद करून चुपचाप झोपण्याचं नाटक करायला लागला. इथे कालिया हारून आपलं जरासं तोंड घेऊन आपल्या बाबा जुग्गनच्या समोर उभा राहिला होता. मी 20 वर्षामध्ये आखाड्यामध्ये मोठ्यातल्या मोठ्या पहिलवानांना हरवलं. मला आजपर्यंत कोणी हरवू नाही शकलो. मी तुला आखाड्यामध्ये लढण्यासाठी एक डाव शिकवला आणि तू त्या नवशिखियापासून हरून आलास. माझं नाव मातीत मिळवलंस. हे खरं आहे बाबा, मी एका नवशिखियापासून हरलो. पण तो नवशिखिया कोणी असा नाही, ताकी त्या गावातल्या त्या जमान्यातला नामी पैलवान भीमाचा पुत्र आहे. तू मला आधी का नाही सांगितलं की तुला भीमाच्या पुत्रांनी आव्हान केलंय? काय भीमाने त्याच्या मुलाला आपल्यासारखंच कुस्ती लढायला शिकवलंय? त्याच गोष्टीचा पछतावा आहे बाबा. त्याचे वडील त्याच्या कुस्ती लढण्यापासून विरोधात आहेत. म्हणतात की बालीला सगळे लढाईचे दावपेच त्याच्या विरासतमध्ये मिळालेत. चिंता नको करू बाळा. 3 दिवसानंतर माझ्या आखाड्यातला पैलवान त्या भीमाला आव्हान करेल. तुम्ही बालीच्या ताकदीला नाही जाणत बाबा. त्याला हरवणं खूप मुश्किल आहे. तू अजून पैलवानीबद्दल जास्त नाही जाणत बाळा. हे नको विसरू की तुझे वडील या गावामध्ये कुस्तीचा आखाडा चालवतात. तुझ्या वडिलाचं नाव कुठे कुठे प्रसिद्ध आहे याच्या गोष्टीची तुला भनक सुद्धा नाहीये. 3 दिवसानंतर जुग्गन एक पहलवान बरोबर बालीच्या गावी जाऊन पोचला आणि हसत हसत मुखियाला बोलला, तुझ्या गावातल्या एका नवयुवकाने माझ्या पुत्र कालियाला एकदम साध्या पद्धतीने हरवलं. तुला म्हणायचं काय आहे? सरळ सरळ सांग. माझा पैलवान बालीला आव्हान करायला आलाय. याचं म्हणणे आहे की बाली खरंच एक मर्द आहे, तर आज दुपारी याच्यासोबत येऊन कुस्ती लढेल. नाहीतर बांगड्या भरून आपल्या घरामध्ये बसून जाओ. एवढं बोलून जुग्गन पहलवानला घेऊन तिथून निघून गेला. मुखिया ताबडतोब बालीकडे जाऊन पोचला आणि त्याला सगळी घटना सांगायला लागला. ठीक आहे सरपंचजी, मी दुपारी बरोबर वेळेवर आखाड्यामध्ये पोहोचून जाईल. मुखिया तिथून निघून गेला. पण बालीला हे नाही माहित होतं की मुखिया आणि त्याचं बोलणं भीमा दरवाजाकडे उभं राहून गपचूप ऐकत होता. बाली दुपारी जाण्याची तयारी करत होता की तेव्हा भीमा बालीला बोलला, हा जुग्गनचा कट आहे बाळी. त्याच्या झासात नको येऊस. तो पहिलवान तुला आव्हान देण्यासाठी नाही, बल्कि तुझा बदला घेण्यासाठी आलाय. मी जुग्गनला खूप आधीपासून जाणतो. तुम्हाला म्हणायचं काय आहे? मला तुला सांगायचं तर नव्हतं, पण आता वेळ आली आहे तुला सांगायची. माझ्या ह्या दोन्ही पायांना बघत आहे. ह्या काही वेळापूर्वी खूप चांगल्या होत्या. जुग्गनला ज्या आखाड्यापासून लाखो रुपयांची कमाई होत होती, तो आखाडा माझा होता. काय? तुम्ही मला याबद्दल आधी का नाही सांगितलं? जर तो तुमचा आखाडा होता तर तुम्ही त्या गावाला सोडून इथे का आलात? काही वर्षांपूर्वी माझे वडील त्या आखाड्याचे मालक होते. त्याच्यानंतर मी त्या आखाड्याचा मालक झालो आणि त्या जुग्गनने खूप चालाखीने मला उचकवलं. जेव्हा मी कुस्ती लढण्यासाठी आखाड्यात उतरलो तर त्याने सगळ्यांसमोर एक शर्त ठेवली की जर त्याने मला हरवलं तर सगळा आखाडा माझा होईल. मी तरुणपणाच्या जोशमध्ये होतो. मी त्याच्या या कटाला समजू नाही शकलो. जुग्गनने धोक्याने माझ्या डोळ्यामध्ये लाल तिखट टाकलं. काही वेळासाठी मला दिसणं बंद झालं आणि त्याने खूप चालाखीने माझ्या दोन्ही पायांना तोडून टाकलं. माझा आखाडा माझ्याकडून हिसकावून घेतला आणि मी रस्त्यावर आलो. मी तुला आणि तुझ्या आईला घेऊन या गावामध्ये चाललो आलो. तुझी आई या धक्क्याला सहन नाही करू शकली आणि काही दिवसांनंतर या जगाला सोडून निघून गेली. तुमचा आत्मसन्मान मी तुम्हाला वापस देईल बाबा. एवढं बोलून बाली वेगाने तिथून निघून गेला आणि आखाड्यामध्ये पोचला. बालीला बघून जुग्गन हसत हसत बोलला, जर माझ्या ह्या पैलवानाने तुला ह्या आखाड्यामध्ये हरवलं तर हा आखाडा माझा होऊन जाईल. ही कसल्या गोष्टी करत आहे तुम्ही? मला ही कसली शर्त आहे? तुझ्या ह्या शर्तीला स्वीकार नाही केलं जाणार. मला मंजूर आहे. बाळी, जोशने काम नको घेऊस.
आज बाबांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे मला धक्का बसला आहे. तुम्ही निश्चिंत राहा सरपंचजी, मी या पैलवानाला धूळ चाटवूनच राहील. काहीच वेळामध्ये पहलवान आणि बालीमध्ये कुस्ती व्हायला लागली. पण पहलवानने खूप चालाकीने आणि आपल्या दावपेचच्या जरिये बालीचा एक पाय तोडून टाकला. बाली खूप वाईट प्रकाराने हारला. जुग्गननी बाली आणि भीमाला त्याच्या घरातून ढकलून बाहेर काढलं. बाली एक पायाने लंगडत लंगडत आपल्या बाबाला घेऊन जंगलमध्ये निघाला. मला खूप जास्त तहान लागलीये बाळा. ठीक आहे बाबा, मी आत्ता तुम्हाला पाणी देतो. बाली भीमाला पाणी देणारच होता की तेव्हा एक खूप म्हातारा माणूस बालीच्या जवळ येऊन बोलला, मला सुद्धा पाणी दे बाळा, मला सुद्धा खूप जास्त तहान लागलीये. बालीला त्या म्हाताऱ्यावर तरस येतो. बालीने ते पाणी त्या म्हाताऱ्या माणसाला पाजवलं. पाणी पिल्यानंतर तो म्हातारा माणूस बोलला, तू तुझ्या बाबांना का पाणी नाही पाजलं? माझे वडील काही वेळ अजून तहानेला सांभाळू शकत होते, पण तुम्ही खूप म्हातारे होतात म्हणून मी तुम्हाला पाणी पाजून दिलं. बालीने एवढं बोललंच होतं की तेव्हा अचानक बघताच बघता त्या म्हाताऱ्या माणसाचं रूप परिवर्तित झालं आणि तो एक खूप मोठ्या पहिलवानमध्ये बदलला. बाली आणि भीमा पण आश्चर्यचकित होऊन त्या पहिलवानकडे बघायला लागले. कोण आहात तुम्ही? मी एक जादुई पैलवान आहे. मी एका जादुई दुनियातून आलेलो आहे. मी तर तुमची परीक्षा घेत होतो आणि तुम्ही तर परीक्षेत पास झालात. मला माहिती आहे की त्यांनी तुमच्यासोबत काय केलं आहे आणि त्याच्या ह्या गोष्टीमुळे आमच्या जादुई पैलवानांच्या दुनियातल्या लोकांचं नाव खूप खराब झालंय. आता त्यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. एवढं बोलून त्या पहिलवानाने आपला हात पुढे केला आणि बघताच बघता बाली आणि भीमा एकदम ठीक झाले. हे जादुई आखाड्याचं रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही पैलवानापासून कुस्ती लढवण्यासोबतच रेस्टॉरंट सुद्धा चालवू शकता. पण तुम्ही आमच्यासाठी हे सगळं का केलं? कारण की तुम्हाला पाणी पाजलं आहेस आणि आमच्या जादूच्या पैलवानांच्या दुनियामध्ये मदत करणाऱ्या लोकांची खूप सन्मान केला जातो. हे माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे. एवढं बोलून जादुई पहलवान गायब झाला. बाली आणि भीमा पण त्या जादुई अखाड्याच्या रेस्टॉरंटमध्ये राहायला लागले. तो जादुई अखाड्याचा रेस्टॉरंट काहीच दिवसांमध्ये प्रसिद्ध झाला आणि जेव्हा ही गोष्ट जुग्गनच्या कानावर पोचली तर तो रागाने आग बबूला झाला आणि तो आपल्या मुलगा कालियाला बोलतो, मला समजतच नाहीये की हा चमत्कार शेवटी झाला कस काय. पण काही गोष्ट नाही, आता मी भीमाकडून तो जादुई आखाडा सुद्धा हिसकावून घेईल. एवढं बोलून जुग्गन कालियाला घेऊन त्याच जादुई आखाड्यामध्ये पोचतो आणि तो कुस्तीसाठी भीमा आणि बालीला ललकारत बोलतो, कुस्ती तर होणार जुग्गन, पण ह्या जादुई आखाड्यावरती तुला जर ही शर्त मंजूर असेल तर बोल. हो, मला मंजूर आहे. आणि भीमा आणि जुग्गन बाली आणि कालियामध्ये कुस्ती व्हायला लागली. जुग्गन आणि कालियाने खूप चालाकीने जसंच लाल मिरचीचा पावडर त्या दोघांच्या डोळ्यांमध्ये घालण्याचा प्रयत्न केला की तेव्हा ती मिरची पावडर त्या दोघांच्या डोळ्यांमध्ये आपोआप गेली. भीमा आणि बालीने खूप तीव्रतेने जुग्गन आणि कालियाचे पाय तोडले. भीमा जुग्गनकडे बघून बोलला, मला माहित होतं की तुम्ही यावेळेस सुद्धा आमच्यासोबत छळ करायला आला होतात, म्हणूनच मी तुम्हाला ह्या जादुई आखाड्यामध्ये लढण्यासाठी आवाहन केलं. कारण ह्या जादुई आखाड्याची हीच खासियत आहे की जो इथे धोका करतो तो धोका स्वयं त्याच्याकडे पलटून चालला जातो. त्याच्यानंतर ते दोघे आजीवन अपाहिजच राहिले. भीमा आणि बाली मिळून आज पण त्या जादुई आखाड्याच्या रेस्टॉरंटला चालवतात.